तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वारांच्या गडगडाटासह गारपीट होत अनेक शेतकऱ्यांचे कांदा, मका, सोयाबीन असे पीक असतील हे उभे पिकांचं नुकसान होताना दिसत असताना बेमोसमी पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीट यामध्ये चांदवड तालुक्यातील पाटे गावातील गट नंबर 173 मधील साधारण 2 बिघे गव्हाचे पीक शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालेले आहेत. वाल्मिक माधवराव कासव यांचे शेत गट नंबर 173 मधील विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणाने व ढिसाळ कारभारामुळे लोंबकळत असलेल्या विद्युत तारा आणि या तारांचा वादळी वाऱ्यामुळे एकमेकांमध्ये झालेला शॉर्ट सर्किट आणि संपर्क यामुळे पडलेल्या ठिणगीमुळे शेतगट नंबर 173 मधील गहू व शेजारीच असलेले कांदा बियाण्यासाठी लावलेले डोंगळे मात्र जळून खाक झालेले आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचे मात्र आता या ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. आणि त्याचसोबत तालुक्यात देखील अनेक शेतकरी हवालदिल आहेत. सोबतच कांद्याचं पीक भुईसपाट झालेलं आहे. गव्हाचे उभे पीक आता नेस्तनाभूत झालेले आहे आणि आता प्रशासनाने या ठिकाणी पंचनाम्याची देखील तयारी करणं महत्त्वाचे असणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हा निसर्गाच्या हा अचानक रौद्ररूप झाल्याने या ठिकाणी अवकाळी पावसाच्या माध्यमातून हा सर्व नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.